त्याला मी अयोध्येमध्ये सुरुवातीला जेव्हा गेलेलो त्यावेळेला काळसेवकपुरम एक तिकडची व्यवस्था आहे, तिकडे याचं कार्यालय होतं आणि तिकडे एक कार्यशाळा होती. म्हणजे 1992 पासून तिकडे कार्विंग सुरू होतं स्टोनचं. त्या ठिकाणी फोटोंमध्ये अनेक म्हणजे राम मंदिराच्या संबंधित अनेक फोटो लावलेले होते. त्याच्यामध्ये एक असा फोटो होता त्यात ते 1800 म्हणजे ब्रिटिशांच्या काळातला होता. एक झाड होतं, त्या झाडाला चिंचेचं झाड होतं, त्या झाडाला एका मौलवीचा आणि एका पंडितजीचा मृतदेह असं लटकून ठेवलेला होता. ज्याला आम्ही विचारलं हे काय आहे, तर असं सांगितलेलं की त्यावेळेला म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये आणि अयोध्या ज्या अवधचा नवाब होता त्या काळामध्ये अयोध्येचा जो पुजारी होता, मंदिराचा पुजारी होता त्यांनी आणि त्या मस्जिदीचा जे मौलवी होता, या दोघांनी येऊन हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केलेला. त्याला इंग्रजांचं असं म्हणजे त्या तिकडे एक लावलेलं आहे ते फोटो, ती भित्तीचित्र अजूनही तिकडे आहे. तर मंदिराच्या परिसरामध्ये कुबेटीला एक झाड अजूनही आहे, ते झाड. पण ती आता कालांतराने झालं आम्ही ते झाड नेहमी बघायला जायचो आम्ही. तर ज्या वेळेला आता म्हणजे डिवाइड अँड रूल ही इंग्रजांची ब्रिटिशांची पॉलिसी होती. त्यांनी असं विचार केला की जर असे जे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलं तर आपलं काम होईल. मग त्यावेळेला नवाबाला सांगून त्या दोघांना तिकडे फाशी दिलेली त्यांनी. अच्छा. तो फोटो अजूनही कार्यशाळेमध्ये आहे. कधी गेलात कार्यशाळेमध्ये नक्की तो फोटो आवर्जून बघा.